नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज@7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक वेचक बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आमच्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर असेल. चला तर बघूया आजच्या ठळक घडामोडी. लवकरच महाराष्ट्रात महा-ID कार्ड सुरू होणार. वारंवार कागदपत्रे देण्याच्या कटकटीतून नागरिकांची सुटका. साता समुद्रापार छत्रपती शिवरायांचा जयघोष. न्यूयॉर्कमध्ये भव्य इंडिया डे परेडमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर. हातरून आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची फरफट. बातम्यांचा वेगवान पाठलाग, निर्भीड पत्रकारिता आणि जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे हक्काचे न्यूज नेटवर्क अजिंक्य भारत न्यूज. आता बघूया सविस्तर बातमीपत्र. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. सरकारी योजनांचा लाभ घेताना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची कटकट आता लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाने नागरिकांना सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ अधिक जलद आणि पारदर्शक सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी एकात्मिक डिजिटल ओळख क्रमांक अर्थात महा-ID आणण्याचा निर्णय घेतलाय. महा-ID हे स्वतंत्र ओळखपत्र नसून ते थेट नागरिकांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले डिजिटल ID असणार आहे. त्यामुळे विविध सरकारी योजना, सेवा, अनुदानासाठी पुन्हा आधार, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होणार आहे. या प्रणालीची अंमलबजावणी महासारथी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञानासोबत कृत्रिम प्रज्ञा अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांची माहिती अधिक कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे सरकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचण्यास मदत होणार असून कागदपत्रांची पुनरावृत्ती, वेळखाऊ प्रक्रिया आणि प्रशासकीय अडथळे कमी होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच काय, एकदा माहिती डिजिटल प्रणालीत उपलब्ध झाली की पुन्हा कागदपत्रांच्या झेरॉक्स घेऊन सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार आहे. महाराष्ट्रातील डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महा-ID हा महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया डे परेडमध्ये यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती दिमाखात सादर करण्यात आली. छत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्कच्या वतीने साकारण्यात आलेल्या भव्य कीर्तिरथाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. हजारो भारतीय अमेरिकन नागरिकांच्या उपस्थितीत मॅडिसन ॲव्हेन्यू परिसर भगवामय झाला आणि साता समुद्रापार छत्रपती शिवरायांचा जयघोष घुमला. फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशनच्या वतीने दरवर्षी इंडिया डे परेडचे आयोजन करण्यात येते. यंदा झालेल्या या परेडमध्ये छत्रपती फाउंडेशनच्या कीर्तिरथावर छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, बालशिवबा आणि मावळ्यांच्या भूमिका साकारण्यात आल्या. बालक, महिला आणि युवकांनी आकर्षक वेशभूषा, प्रभावी अभिनयातून शिवकालीन इतिहास जिवंत केला. तब्बल 100हून अधिक सदस्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, लोककलेचे भव्य प्रदर्शन अमेरिकेच्या भूमीवर सादर केले. कीर्तिरथासोबत जल्लोष, ढोल ताशा पथकाचा 50हून अधिक वादकांनी न्यूयॉर्क शहर दणाणून सोडले. तसेच जगप्रसिद्ध रुद्रा डान्स ग्रुपच्या कलाकारांनी विविध लोकनृत्य सादर केली. लिव्हिंग्स्टनच्या राजा ग्रुपच्या युवतींनी लेझिम नृत्य सादर करत रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांची मने जिंकली. पारंपरिक पोशाख, ढोलताशा, लेझिम आणि ऐतिहासिक देखावे यामुळे परेडला मराठमोळा रंग चढला. या परेडमुळे न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नर कॅथी होचल यांना ग्रँड मार्शलचा मान देण्यात आला. न्यूयॉर्कच्या विकासात भारतीय समुदायाचे योगदान अत्यंत महत्त्वाचं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे तसेच तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेची संपूर्ण टीमही या परेडमध्ये उपस्थित होती. मिशिगन राज्याचे अमेरिकन काँग्रेसमन श्री ठाणेदार यांनी कीर्तिरथावर विशेष अतिथी म्हणून पूर्णवेळ उपस्थित राहत जनसमुदायाला अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोत्तम रणनीतिकार होते. त्यांची न्यायप्रिय वृत्ती, नेतृत्व गुण आणि उद्योजकता आजही प्रेरणादायी आहे. शिवरायांच्या चरित्रातून आजच्या युवकांनी अनेक धडे घ्यावेत असे आवाहन करीत त्यांनी छत्रपती फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. न्यू हॅम्पशायर राज्याचे स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह संतोष साळवी यांचीही विशेष उपस्थिती होती. भारताचे न्यूयॉर्कमधील उपराजदूत विशाल हर्ष, वाणिज्यदूत राजलक्ष्मी कदम यांनी छत्रपती फाउंडेशन सोबतचे सहकार्य भविष्यात आणखी वाढवण्याची
आशा व्यक्त केली. बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कथित मनमानी कारभारामुळे परिसरातील नागरिकांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. शासनाकडून आरोग्य सुविधा आणि औषधांसाठी लाखो रुपये खर्च केले जात असताना प्रत्यक्षात मात्र रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. हातरुण येथे परिसरातील मोठे गाव असून सिंगोली, मालवाड, लोणाग्रा, बोरगाव, वैराळे, धामणा, खांबोरा, मंडाळ्या, खंडाळ्या यासह अनेक गावातील नागरिक उपचारासाठी येतात. आरोग्य केंद्राची वेळ सकाळी 8:30 वाजता असतानाही डॉक्टर कर्मचारी उशिरा येत असल्याने रुग्णांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार आहे. तसेच काही कर्मचारी वेळेपूर्वीच निघून जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. या प्रकारामुळे नागरिकांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी होत आहे. यापूर्वी 21 जुलै 2025 रोजी आरोग्य केंद्राच्या परिसरात वाढदिवस साजरा केल्याचा प्रकारही चर्चेत आला होता. या घटनेवरही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा बघणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्र. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं मी पल्लवी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील सविस्तर बातमीपत्र. सेंट जोसेफ स्कूल हातोला येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन विविध देशभक्तीपर कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी नृत्य, भाषणे, बांबू ड्रिल, देशभक्तीपर नाटिका तसेच थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेतून सादरीकरण करीत उपस्थित पालक आणि पाहुण्यांची मने जिंकली. कार्यक्रमाला दैनिक अजिंक्य भारतचे वृत्त संपादक विवेकजी राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे कौशल्य, संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अल्पावधीतच उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे शाळेचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेच्या सचिव तथा प्राचार्य रचना गोरडवार यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेकडून मिळणारी शिक्षण सुविधा याबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य रचना गोरडवार यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे महत्त्व सांगत आजचा विद्यार्थी व उद्याचे भारताचे भविष्य आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले. पाहुण्यांचे स्वागत सुनीता डाबेराव, पूजा गवई व कांचन भगत यांनी केले. आभार प्रदर्शन देशमुख मॅडम आणि दिया मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना आणि पालकांना अल्पोपहार व गोड पदार्थांचे वाटप करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी वारी करून शेगावकडे परतीच्या मार्गावर असलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी खामगाव शहरात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पालखीच्या आगमनाने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले असून गणगण गणात बोतेच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. दरवर्षी आषाढी वारीनंतर शेगावकडे परतताना संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचा खामगाव येथे शेवटचा मुक्काम असतो. त्यामुळे पालखीच्या स्वागतासाठी शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. शहरातील प्रमुख मार्गावरून पालखीची भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदुंगाचा गजर, भजन कीर्तन, भगव्या पताका आणि श्रींच्या जयघोषामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनीही पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली. मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. श्रींची पालखी श्री अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल येथील 20व्या स्थळी पोहोचल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली. बाहेर गावहून आलेल्या भाविकांसाठी देवजी खिमजी मंगल कार्यालय येथेही दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान उद्या पहाटे 5 वाजता पालखी खामगावहून शेगावकडे रवाना होणार आहे.
पालखीसोबत हजारो वारकरी पायी वारी करीत शेगावकडे मार्गस्थ होणार असून खामगाव शेगाव मार्गावर भक्तीचा महासागर पाहायला मिळणार आहे. पालखीच्या प्रस्थानामुळे शहरासह संपूर्ण मार्गावर उत्साहाचे आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होण्याची आशा आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सन 2026-27 अंतर्गत केंद्र शासनाच्या मिशन आत्मनिर्भरता इन पल्सेस या अभियानांतर्गत मौजे शेंदुरजन येथे शेतकरी प्रशिक्षण व कडधान्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉक्टर अनिल तारू, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांनी उपस्थित महिला शेतकरी गटास कडधान्य पिकांचे आहारातील व शेतीतील महत्त्व, सुधारित लागवड तंत्रज्ञान, उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना तसेच कडधान्य पिकांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आधुनिक व सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून कडधान्य उत्पादनात वाढ करण्याचे आवाहन यावेळी केले. श्री नीलकंठ तायडे, उपकृषी अधिकारी, नैसर्गिक शेतीचे महत्त्व विशद करीत कडधान्य पिकांचा जमिनीची सुपीकता व टिकवून ठेवण्यासाठी शाश्वत शेतीसाठी होणारा उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. सचिन काळे यांनी महाविस्तार AI व PMFME योजनेची माहिती उपस्थित महिला शेतकऱ्यांना दिली. विविध कृषी विषयक तंत्रज्ञान, शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेती अधिक सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले. सदर कार्यक्रमास नकुल शिंगणे, उपसरपंच, गणेश बंगाळे, उपकृषी अधिकारी, नीलकंठ तायडे, उपकृषी अधिकारी, सचिन काळे कोल्हे, सहाय्यक कृषी अधिकारी, दीपक काळे, सहाय्यक कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती. नागपंचमीचा पवित्र सण ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येतो. शेतकरी बांधवासह सर्वच भक्तगण या दिवशी नागदेवतेची मनोभावाने पूजा करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. नागपंचमीच्या दिवशी सकाळपासूनच घराघरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. महिलांकडून अंगणात सुंदर रांगोळ्या काढून नागदेवतेची चित्र किंवा प्रतिकात्मक पाटी रेखाटली जाते. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने ही पाटी नदी अथवा पवित्र जलस्थळी नेऊन तिची विधिवत पूजा केली जाते. नदीवरून परतल्यानंतर घरात भक्तिभावाने नागदेवतेची पूजा अर्चा करण्यात येते. यावेळी दूध, लाह्या, फुले, हळद, कुंकू, नैवेद्य आदी पूजा साहित्य अर्पण करून नागदेवतेचे पूजन केले जाते. अनेक ठिकाणी महिलांकडून पारंपरिक धार्मिक विधी तसेच विविध प्रथा मोठ्या श्रद्धेने पार पाडल्या जातात. ग्रामीण भागात नागपंचमीला विशेष महत्त्व असून शेतकरी बांधव आपल्या शेतीच्या रक्षणासाठी आणि चांगल्या पिकासाठी नागदेवतेचे आशीर्वाद घेतात. नागपंचमीच्या निमित्ताने गावोगावी मंदिर. अमरावतीतील महर्षी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत शिकणाऱ्या मेळघाटातील एका आदिवासी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य 5 विद्यार्थ्यांवर अमरावतीतील कुसुमांजली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. चिखलदरा तालुक्यातील कारंजा खेड येथील इयत्ता 11वीतील विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर याची प्रकृती बिघडल्याने त्याला हत्रू येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान रविदास बेठेकर वय 15, विशाल बेठेकर वय 17, राम धांडे वय 17, सतीश बेठेकर वय 20 आणि रोहन जामेकर वय 15 या 5 विद्यार्थ्यांवर अमरावतीतील कुसुमांजली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 15 ऑगस्ट रोजी जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर 16 ऑगस्ट पासून काही विद्यार्थ्यांना तीव्र डोकेदुखी, ताप, उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. या घटनेनंतर आदिवासी विकास विभागाने प्रशासकीय चौकशी सुरू केली आहे. संबंधित निवासी शाळेची संपूर्ण चौकशी करून दोष आढळल्यास शाळेची परवानगी रद्द करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली. दरम्यान विद्यार्थ्यांची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली, अन्नातून विषबाधा झाली की संसर्गामुळे हा प्रकार घडला, ह्या याचा विद्यार्थी तपास मृत्यूच्या सुरू अनुषंगाने आहे. पाहणी केलेली आहे. काल पण आमचं विचे अधिकारी होते, त्यांनी पण काल पण पाहणी केलेली आहे. आणि तो विद्यार्थी नेमका शाळा प्रशासनाचं म्हणणं
म्हणणं आहे की तो 14 तारखेला तिथून गेला होता, परंतु त्याच्या काही मित्रांना विचारलं, त्यांनी सांगितलं की त्याला 15 तारखेला त्रास होत होता आणि 16 तारखेला तो इथून गेलेला आहे आणि त्याला त्रास होत होता म्हणून त्यांनी फोन करून त्याच्या घरी सांगितलं होतं आणि त्याचा जो चुलत भाऊ आहे तो त्याला घेण्यासाठी आला होता. नेमकं कशामुळे मृत्यू झाला, काय प्राथमिक माहिती आहे? प्राथमिक माहिती म्हणजे त्याला अशक्तपणा जाणवत होता आणि त्याला वॉमिटिंग पण झाली होती. मात्र असं समजतं. ठाण्यामधून झालं असल्याचं सुद्धा यावेळी समोर येत आहे. काय सांगाल? ठीक आहे, आता आपण त्या अनुषंगाने डिटेल एन्क्वायरी करू निश्चित कशा, कारण की 5 विद्यार्थी सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. डॉक्टरांनी काय सांगितलं, प्रकृती कशी आहे सध्या त्यांची? सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे, प्रकृती त्यांची. त्यांना पोटदुखी आणि म्हणजे डिसेंट्री स्वरूपाची लक्षणं होती आणि काही जणांना ताप होता, पण आता ते तब्येत व्यवस्थित आहे त्यांची. आता आसाम शाळेवर काही कारवाई होणार का? कारण यापूर्वी पण या आसाम शाळेवर प्रकार घडले आहेत. आसाम शाळेची परवानगी सुद्धा गेली होती. निश्चित आपण याच्या अनुषंगाने डिटेल एन्क्वायरी करू आणि कारवाई करू. सर, एकूण 6 विद्यार्थी होते, त्याच्यातमधल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. या विद्यार्थ्यांना लक्षण असताना घरी पाठवण्यात आलेलं होतं, पण रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणती तजवीज केली नाही असा आरोप होता. नाही, 6 विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त हा विद्यार्थी होता जे पहिल्या दिवशी 15 तारखेला 2 मुलांना आणि 16 तारखेला 4 मुलांना दाखल केलं होतं. 15 तारखेला ज्यांना दाखल केलं त्यांना डिस्चार्ज पण लगेच दुसऱ्या दिवशी मिळाला 16 तारखेला आणि 16 तारखेला मुलं ॲडमिट आहेत. 16 तारखेला ते ॲडमिट झाल्याचंही सांगण्यात आलेलं हो. आहे. आता सध्या आपण आलेला आहात, काय प्रशासकीय चौकशीमध्ये काही प्राथमिकता आढळून आलेला आहे का? आणि आढळून आलं असेल तर काय आलं आणि आता पुढची भूमिका? आता याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं पडलं की तो तब्येत त्याची बरी नव्हती आणि त्याला वॉमिटिंग झाली होती, परंतु शालेय प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं, परंतु त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि नंतर मग त्याच्या घरी फोन केल्यावरती त्याचा भाऊ आला आणि तो त्याला घरी घेऊन गेला. सातत्यानं मेळघाटात अशा आदिवासी आश्रम शाळांमध्ये सगळे हे प्रकार होत आहेत. प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे का या सगळ्या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी? नाही, निश्चितच या संदर्भाने थोडेसे लॅकुनी राहिले असतील सुपरविजनमध्ये, परंतु आम्ही याच्या अगोदर सर्व शाळांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत. परंतु जर कधी अशा प्रशासकीय म्हणजे त्या लॅकुना असतील समजा व्यवस्थापनाची काही, त्याच्यामुळे जर कधी अशा गोष्टी म्हणजे घडल्यात तर त्याच्यावरती निश्चितच आपण ते लॅकुना याच्या पुढे होणार नाहीत या दृष्टीने काळजी घेऊ. सर, आपण सांगितलं की सूचना दिलेल्या होत्या आणि काहीतरी कमी राहिल्याचं पण सांगितलं आहे. आता काही कारवाई करणार या सगळ्या गोष्टी? हां, निश्चितच आता याच्यामध्ये डिटेल एन्क्वायरी करू आपण, कारण की त्याच्यामध्ये जे पालक आहेत त्यांचासुद्धा आपण त्याचा जबाब घेणार आहोत. जो भाऊ त्याला घेऊन गेला त्याचासुद्धा जबाब घेणार आहोत, कारण की पालकांची काल मनस्थिती नव्हती त्याच्यामुळे त्यांचा जबाब घेता आलेला नाही. एकंदरीतच सर्वांचा जबाब घेऊन आपण तो डिटेल चौकशी करू आपण त्याच्यामध्ये. किती विद्यार्थी आहे पुणे आश्रम शाळेमध्ये? त्याच्यात 545 विद्यार्थी आहेत आमच्या विभागामार्फत. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लवकरच महाराष्ट्रात महा-ID कार्ड सुरू होणार. वारंवार कागदपत्रे देण्याच्या कटकटीतून नागरिकांची सुटका. साता समुद्रापार छत्रपती शिवरायांचा जयघोष. न्यूयॉर्कमध्ये भव्य इंडिया डे परेडमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर. हातरून आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची फरफट. अद्यापही आपण आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचप्रमाणे Instagram, Twitter आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. बघत रहा अजिंक्य भारत न्यूज. नमस्कार.